मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत नव्याने उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा एकदा गंभीर अपघात घडल्यानं कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। हे काम ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीला देण्यात आले असून कंपनीच्या मनमानी आणि निष्काळजी कारभारामुळे कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे गंभीर आरोप होत आहेत। घोडदेव गावात सुरू असलेल्या या पाण्याच्या टाकीच्या बांधकामादरम्यान अवघ्या 6 महिन्यांपूर्वी मोठी दुर्घटना घडली। कॉलमसाठी वापरण्यात आलेले लोखंड पत्रे अचानक रस्त्यावर कोसळले, तसेच टाकीच्या बाजूला असलेली संरक्षण भिंतही पडली। या घटनेवेळी कामगारांकडे कोणतीही आवश्यक सुरक्षा साधने नव्हती, ना हेल्मेट ना सेफ्टी बेल्ट। या निष्काळजीपणामुळे 2 कामगार गंभीर जखमी झाले। घटनेला 6 महिनेही पूर्ण झाले नसतानाच काल सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा पाण्याच्या टाकीच्या कामादरम्यान अपघात झालाय। या अपघातात 2 कामगार जखमी झाले असून त्यापैकी एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते। आज त्या ठिकाणी 2 कामगार वरून पडल्याची घटना घडली। त्याची माहिती मिळताच आम्ही टेंबा हॉस्पिटलला आलो आणि त्यांची चौकशी केली। दोघांनाही जबरदस्त मार आहे। आताच मी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाशी फोनवरती बोललो, तर आपण त्याच्या बाबतीत काही गोष्टी जशा महेशजींनी सांगितल्या तशा माहिती पडलेल्या आहेत। आपण पहिले तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिटसाठी जाऊ, संबंधित कोण ठेकेदार आहेत, ते नियमात काम करतात का नाही, त्याची योग्य ती माहिती घेऊन पुढे जाऊ आपण, जेणेकरून नागरिकांना तिकडच्या कुठलाही धोका होणार नाही। कारण की त्या टाकीमध्ये आपण पाण्याचा साठा करणार आहेत आणि ते ॲज पर नॉर्म्स किंवा ॲज पर ड्रॉइंग्स झालंय का नाही त्याची नक्की आपण पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची चौकशी करून घेऊ, त्यानंतर आपण पुढे जाऊया। हा पुढे काम होत असेल तर सर्व कामगार जे आहेत ते प्रॉपर सेफ्टी प्रिकॉशन्स घेत आहेत का नाही त्यावरही संबंधित अधिकाऱ्यांना आपण नाही आढळलं तर आपण काम थांबवणार का? हो, काम थांबवू, कारण की ते धोकादायक असेल तर आपण ते काम करणं योग्य होणार नाही। आता आज यानंतर जिम्मेदारी आपल्यावरती आहे, तर आपण त्यामध्ये लक्ष घालू आणि ते थांबवू। हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ना, त्याला अगोदर पण एकदा तिथे माणूस पडला होता, पण तो पहिल्या का दुसऱ्या मालावरून पडला होता, म्हणजे तेवढी टाकीचा स्लॅब झाला होता। आता जो पडलाय ना तो डायरेक्ट चौथ्या म्हणजे जो शेवटचा टप्पा आहे त्या टप्प्यावरून पडलाय। एक जण लटकल्यामुळे तो अर्धा झटका त्याला लागला आणि एक जण वरतूनच पडला डायरेक्ट, आणि आम्ही स्वतः त्याला उचलून रिक्षेत अँब्युलन्सला फोन केला, येता लेट होईल म्हणून आम्ही रिक्षेत टाकून घेऊन आलो। आता टेंबा या हॉस्पिटलला त्याला घेऊन आलोय। डॉक्टरांशी बोलणं झालं की जर होत नसेल आपल्या टेंबा हॉस्पिटलवर तर तुम्ही इथून शिफ्ट करा। आता त्याला शिफ्ट करायला लावलंय। पण या प्रकरणामध्ये मी नाणेगावकर साहेब त्यांना फोन केला, पाणी डिपार्टमेंटवाले ज्यांचे नंबर होते त्यांना फोन केला, ते सहकार्य करायला पोहोचले, पण कॉन्ट्रॅक्टर अजून नाही पोहोचला। पण पालिकेतले आधी जे कर्मचारी आहेत ते मदत करायला धावले, पण कॉन्ट्रॅक्टरचा माणूसच नाही कोणी। महानगरपालिकेची एक वस्तू बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला दिलं जातं, ती कंपनी अजून दुसऱ्या कंपनीला दिलं जातं, हे कायद्यात बसतं का? हे कायद्यात बसत नाही। गेल्या टायमाला पण त्याला सांगितलं होतं, सब कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट इगलनी घेतलं, इगलनी कोणाला तरी लेबरचं दिलं, याचं त्याचं सर्व असा प्रकार केलेला आहे। हा चुकीचा आहे आणि याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। आज मला बोलतानाच कसं तरी वाटते, कारण तो माणूस सिरियसली आहे, म्हणजे सिरियस पेशंट आहे तो, त्याचं काय बरं वाईट होईल नाही झालं पाहिजे देवाच्या कृपेने। पण मला ही बाईट देताना पण मला असं जीवाला दगदग होते की तो माणूस वाचला पाहिजे। बिचारी ही माणसं काम करतात आणि 2 पैसे कमवायला येतात, सेफ्टी वापरत नाही आणि आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतात। मी एवढंच सांगेन की याच्या पुढे जेव्हा कोण पण काम करेल, कॉन्ट्रॅक्टर काम करेल, त्यांनी सेफ्टी वापरावं आणि खाली एकदम प्रिकॉशन्स घ्यावं। खालच्या लोकांना पण त्रास नाही झाला पाहिजे आणि वरतीची काम करतात त्यांना पण नाही, कारण त्याच्या अगोदर प्रकार झाला तर वरतून पत्र्याचे ते सीट्स पडल्या होत्या आणि नशिबाने तिथे कोण नव्हतं, रस्त्यावर खड्डा पडला तेवढी मोठी शीट पडल्यानंतर। आता त्या ठिकाणी जाली लावलेली आहे, जेणेकरून बाजूला अभिनव स्कूल आहे, लोकांची रहदारीचा रस्ता आहे, तर त्यांनी सर्व साईडला जाली मारले, पण त्यांनी फक्त बाहेर प्रिकॉशन्स घेतला, आतमध्ये नाही घेतला। तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या कॉन्ट्रॅक्टरचा आता कॉन्ट्रॅक्ट रद्द होत असेल तर याला रद्द करून चांगल्या कॉन्ट्रॅक्टर ठेकेदाराला देण्यात द्यावं। टाकीला खूप टाइम लागला, एवढा टाइम नाही लागायला पाहिजे। हे काम लवकर संपायला पाहिजे होतं, ते अजून संपत नाही। या टाकी बनवण्याचं कारण काय होतं की ती जी जुनी टाकी आहे त्याचा स्लॅब पडतोय, म्हणून या टाकीवर जोर द्यायला सांगितला होता, पण ते काय जोरात काम होत नाही। बांधकामामध्ये पण काही प्रश्नचिन्ह दाखवलेले आहे, बांधकामामध्ये पण प्रश्नचिन्ह आहे की जे सल्या आहेत त्या कोटेड नाही आहेत आणि त्याचं काम आहे ते एकदम निष्काळजीपणाने केलेलं आहे आणि बोलतात निकृष्ट दर्जाचं काम, एकदम खराब काम असं करायला घेतलेलं आहे। आपण बघितलं असेल गुजरातला कुठेतरी एक पाण्याची टाकी पडली,
तर तसा प्रकार या भाईंदरमध्ये व्हायला नको. जे गुजरातला घडलं, पाण्याची टाकी बनवली आणि ती टाकी पूर्णच्या पूर्ण पडली, तसा हा भाईंदरला प्रकार व्हायला नको म्हणून याची चौकशी करावी ही विनंती करतो.